आणि अतिशय अद्ययावत तंत्रज्ञान वापरून हा सिनेमा तयार करण्यात येणार आहे, जेणेकरून त्यातनं केवळ तो जीवनपट नसेल तर त्यातनं त्यांच्या कार्याचं प्रभावीपणे मांडणी ही आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। या निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्याला कल्पना आहे, मागच्या काळात प्रत्येक जिल्हा तिथे मेडिकल कॉलेज अशा प्रकारची आपण घोषणा केली। फक्त अहिल्यानगर जिल्हा राहिला होता की जिथे शासकीय मेडिकल कॉलेज नाही, बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण शासकीय मेडिकल कॉलेज तयार केले। गेल्या 2.5 वर्षात तर 10 मेडिकल कॉलेजेस नवीन आपण तयार केले आणि आता आजच्या बैठकीमध्ये अहिल्यानगरला देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ज्याचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असेल, अशा प्रकारचं वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे। त्यासोबत अहिल्यानगरमध्ये खास मुलींकरता ITI, स्वतंत्र ITI मुलींचं हे देखील तयार करण्याचा निर्णय हा करण्यात आलेला आहे। आज एक नवीन महिला सक्षमीकरणाकरता आदिशक्ती अभियान राबवण्याचं आपण ठरवलेलं आहे आणि राज्यातील महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक समस्यांबाबत समाजामध्ये संवेदनशीलता निर्माण करणे आणि या अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जागृती करणे हा आपला प्रयत्न असेल। आणि यासोबतच या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आणि महिला केंद्रित NGO यांना आदिशक्ती पुरस्कार हा प्रदान करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। यासोबत मागच्या काळामध्ये आपण निर्णय केला होता की धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये प्रवेश द्यायचा। आता या योजनेच्या अंतर्गत या योजनेला आता आपण यशवंत विद्यार्थी योजना असं नाव दिलेलं आहे आणि 10,000 विद्यार्थी आता आपण नामांकित शाळांमध्ये शिकवणार आहोत। आपण आतापर्यंत 4-4.5 विद्यार्थी दरवर्षी शिकवायचो, 10,000 विद्यार्थी शिकवण्याचा आपण निर्णय केलेला आहे। धनगर समाजातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणारे गुणवत्ताधारक जे विद्यार्थी आहेत यांच्याकरता आपण निर्णय केला आहे की प्रत्येक विभाग स्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना ही आपण सुरू करतो आहोत। मागच्या काळात आपण एक वसतिगृह योजना सुरू केली होती, त्यात नाशिकला काम देखील सुरू केलं, पण मध्यंतरी ती योजना थोडी मागे पडली होती। पण आता ही नव्याने आम्ही पुन्हा रिलॉन्च करतोय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावाने। आणि आता तात्काळ आपण पुणे आणि नागपूर या 2 ठिकाणच्या हॉस्टेलचं काम करतोय आणि इतर ठिकाणच्या जागाही लवकरच फायनल करून सर्व विभाग स्तरावर एक हॉस्टेल मुलींचं आणि एक हॉस्टेल मुलांचं धनगर समाजाकरता या ठिकाणी तयार करण्याचा आपला मानस आहे। एक अजून चांगला निर्णय मंत्रिमंडळाने घेतलाय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या घाट, विहिरी आणि पाणी वाटप प्रणालीचं सर्वेक्षण करून